महिलांसाठी महत्त्वाची. 1500 रुपये कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी. कारण ई-केवायसी साठी कागदपत्र देऊ न शकलेल्या महिलांना आता जिल्हा महिला विकास विभागामध्ये ती सादर करता येतील. दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचं अनुदान वाटप मागील सुरू झालेलं आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या. प्रशासनानं प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याचा लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत. जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे? काय नेमकी सध्या स्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसीची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली. 31 डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसीसाठी देण्यात आलेली होती. जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे. तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया. या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे. ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. ई-केवायसी साधारणपणे महा-DBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त ई-केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. ई-केवायसीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल,
ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे हे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. मुळात 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन होतं. 2,63,00,000 कधी लाभार्थी नव्हते. 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन, आणि आम्ही हे किमान 50-100 वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे. आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, विभागाची मंत्री म्हणून मी असेल, आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो. आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या 2,30,00,000 पेक्षा जास्तीच आहे, ती काही त्याच्यापेक्षा कमी नाहीये. मूळ रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातलं फिल्टर होऊन, म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो. त्याचं डीबीटी केलंय, त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी 2-3 दिवसामध्येच येईल. त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या, आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे. ताई, पडताळणीनंतरचा आकडा काय आहे आणि पडताळणीमध्ये अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातली 4-4 आहेत, ती कमी झालेली आहेत, वाहनं आहेत, जे काही निकष लावले आहेत त्या निकषाच्या आधारावर पडताळणी केल्यानंतर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही. सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत. प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं, प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो. जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा असेल, परिवहन विभागाचा असेल. हा जो त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ॲक्सेस असण्याचं काही कारण नसतं. त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो. आणि ही रुटीन प्रोसिजर आहे, ही सगळ्या योजनांमध्ये होते. फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे, ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे, ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचं डेटा व्हेरिफिकेशन, त्यांची ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण, अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत, कारण तो एक डेटाचा चंक आहे. तर त्याच्यातले त्या 26 लाखामधले 26 लाख काही बाद नाही झालेले आहेत. त्याचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ती प्रोसिजर आम्ही केलेली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे आणि ती आमच्याकडे साधारणपणे या 1-2 आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत, जी काही असतील 2-4 लाख 5 लाख जी काही असतील, त्यांना निश्चितपणाने त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील, म्हणजे तो पुढेही थांबवण्यात येईल. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय होता. बहुतेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी अजूनही बाकी होती, ज्या कारणामुळे त्यांचा हप्ता अजूनही थांबलेला होता. विभागाकडून आता सर्वात मोठी अपडेट आली आहे. ज्या बहिणींचा हप्ता रखडलेला होता त्या सर्व बहिणींना आता हप्ता मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कळाली तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत आता पोहोचणार आहे.